मुंबई के कांदिवली चारकोप क्षेत्र में नॉर्थ कोस्टल रोड प्रोजेक्ट्स के निरीक्षण के दौरान विरोध प्रदर्शन देखने को मिला। मुख्यमंत्री रविवार सुबह इस महत्वाकांक्षी परियोजना के विभिन्न कार्यों का जायजा लेने पहुंचे थे। दौरे के दौरान कुछ सामाजिक संगठनों और पर्यावरण संरक्षण से जुड़े नागरिकों ने मैंग्रोव यानी खारफूटी संरक्षण के मुद्दे को लेकर विरोध जताया। प्रदर्शनकारियों का कहना था कि परियोजना के निर्माण कार्यों से पर्यावरण और मैंग्रोव क्षेत्र का प्रतिकूल प्रभाव पड़ सकता है। विरोध प्रदर्शन के दौरान नारेबाजी हुई, जिससे कुछ समय के लिए क्षेत्र में तनावपूर्ण स्थिति बनी रही। इसी बीच प्रदर्शनकारियों और कुछ स्थानीय कार्यकर्ताओं के बीच तीखी बहस भी देखने को मिली। स्थिति को नियंत्रण करने के लिए पुलिस ने तुरंत हस्तक्षेप किया और दोनों पक्षों को शांत कराया। कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से कुछ प्रदर्शनकारियों को हिरासत में लिया गया। घटना के बाद पूरे इलाके में सुरक्षा व्यवस्था और कड़ी कर दी गई। नॉर्थ कोस्टल रोड मुंबई की महत्वपूर्ण बुनियादी ढांचा परियोजनाओं में से एक मानी जा रही है। हालांकि इसके साथ पर्यावरण संरक्षण और विकास के बीच संतुलन को लेकर बहस लगातार जारी है, जो प्रशासन के सामने एक महत्वपूर्ण चुनौती बनी हुई है। काही विरोध आहे का? काय नाही आमचा काही विरोध नाही। मुंबईच्या विकासाला कोळी लोकांनी जास्त सपोर्ट केलेला आहे आणि कोळी लोकांनी जमिनी दिलेल्या आहेत आणि मुंबईच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा हात आहे तो कोळी समाजाचा आणि भूमिपुत्रांचा, आमच्या लोकांचा आहे आणि आम्ही कोणालाही आजपर्यंत कधी नकारलेलं नाहीये। या सगळ्या कोळी समाजांनी प्रत्येक समाजाच्या लोकांना स्वीकारलेलं आहे आणि असेच पुढे स्वीकारणार। मुख्यमंत्री असो किंवा काय, आम्हाला विकास हवाय, पण विकास शाश्वत हवाय आणि आमच्या कोळी लोकांना घेऊन हवाय, जेणेकरून आमचा कोळी समाज मच्छीमारीसाठी कुठल्याही प्रकारे बाधित झाला नाही पाहिजे आणि बाधित असेल तर त्यांना सपोर्ट करायला पाहिजे या सरकारने। अशा पद्धतीने हा विकास झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। काही संस्थांकडून इथे विरोध करण्यात येत होता, त्याच्याबद्दल काय? अहो हे जे विषय आहेत, जर आता हे पूर्ण घेतलं, एक पूर्ण 8 नंबर 1 नंबर पासून ते 8 नंबर 9 नंबर पर्यंत सेक्टर आहेत, त्या सेक्टरला मँग्रोव्ह सर होतं, मग तेव्हा तुम्ही कुठे होते? तेव्हा आम्ही लोक इथे मच्छीमारी करायचो, ह्या मागे तलजण भागात मच्छीमारी करायचो, तेव्हा कुठे होते? तेव्हा तुमचं काय ह्युमन बिन कुठे गेलं होतं? आता सगळंच संपलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे जर होत आहे आणि एवढ्या गाड्या वाढलेल्या आहेत, मग त्या कशा बाहेर काढणार? ज्या बांद्र्यापासून तर तुम्ही इथे दायसर पर्यंत येता ते किती ट्रॅफिक होते, मग त्याला काहीतरी रस्ता पाहिजे ना, ऑप्शन रस्ता पाहिजे ना। आणि एवढं काय मोठं नुकसान होणार नाही, ते करणार आहेत त्यांच्याप्रमाणे। याच्या पुढे आमच्या या पूर्ण चारकोप भागामध्ये चांगल्या प्रकारे जेवढी आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आम्हाला इथे जेव्हा हे करायला दिलं, मँग्रोव्ह लावायला दिलं, आम्ही दिलं लावून त्यांना सगळ्या पद्धतीने। जेवढी ओपन लँडला मँग्रोव्ह लावायला दिलं तर आम्ही पण त्यांना सपोर्ट केलेला आहे। असा काय मोठा आमचा विरोध वगैरे नाही, आम्हाला आमचा शाश्वत विकास आम्हाला पाहिजे आणि प्लस त्याच्यावर आमची मच्छीमारी कुठल्याही प्रकारे बाधित झाली नाही पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। कोळी बांधवांचा सर काय म्हणाल? आता इथे काही संस्थांकडून विरोध करण्यात आला होता, त्यावर सीएम आलते, काय बोलणं प्रकरण होतं? भारताच्या प्रत्येक विकासाच्या प्रोजेक्टला काही मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी कम्युनिटी ही अपोज करत असते। यांची फंडिंग कशी होते याचा विचार केला पाहिजे। इथले सगळे स्थानिक रहिवासी येथे आहेत, त्यांना हा रस्ता पाहिजे, मुंबईकरांना हा रस्ता पाहिजे। सर्व डिपार्टमेंटच्या परमिशन घेऊन हा काम सुरू झालेला आहे। हायकोर्ट या प्रोजेक्टला मॉनिटर करतो आहे, परिणामाची दक्षता घेण्यात आली आहे, त्याशिवाय हा काम करता येत नाही। कोस्टल रोड फेज 1 झाल्यामुळे आता जो लोकांना फायदा होतोय, हा कंप्लीट झाल्यानंतर 45 मिनिटात आपण नरीमन पॉइंटला पोहोचू आणि त्यामुळे कार्बन एमिशन, पेट्रोल डिझेलची जी बचत होणार आहे, त्याशिवाय लोकांचा जो वेळ वाचणार आहे, त्यामुळे पर्यावरणाचा फायदाच होणार आहे, याचा विचार केला पाहिजे। पण हे लोक प्रत्येक वेळा सगळ्या प्रोजेक्टना विरोध करायला येतात। असंच या लोकांनी अंडरग्राउंड मेट्रोचा विरोध केला, याच्यापूर्वी पण मुंबईच्या अनेक प्रकल्पांना विरोध केला। पण आज आम्ही जेव्हा मेट्रोमध्ये बसतो तेव्हा खरंच लक्षात येतं की या मेट्रोचं काय महत्त्व आहे आणि मेट्रोमध्ये बसल्यामुळे आता अनेक गाड्या रस्त्यावर चालत नाही, लोक त्याहून जातात। असंच या रस्त्याचा सुद्धा फायदा आहे, कारण मुंबईमध्ये वर्टिकल रस्ते आहेत साऊथ नॉर्थ, आणि त्यामुळे मुंबईला पर्यायी मार्गाची आवश्यकता होती। कोस्टल रोडच्या निमित्ताने एक सिग्नल फ्री पर्यायी मार्ग भेटल्यामुळे मुंबईकरांना दिलासा होणार आहे, म्हणून हे प्रोजेक्ट झालं पाहिजे।